विजय चौधरींना पक्षातून हाकलण्याची प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांकडे बबनराव चौधरींची थेट मागणी। नमस्कार, आपण पाहतात परिवर्तन 24 न्यूज। विविध कथित ऑडिओ क्लिप्समुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले भाजपाचे माजी प्रदेश महामंत्री तथा उत्तर महाराष्ट्र विभागाचे माजी संयोजक विजय चौधरी यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे। आता भाजपाच्याच वरिष्ठ पदाधिकाऱ्याने त्यांची पक्षातून तातडीने हकालपट्टी करण्याची मागणी थेट प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्याकडे केली आहे। नंदुरबार भाजपाचे जिल्हा प्रभारी बबनराव चौधरी यांनी 4 ऑगस्ट रोजी मुंबई येथे भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांची भेट घेऊन निवेदन सादर केले। या निवेदनात विजय चौधरी यांनी कथित ऑडिओ क्लिप्समध्ये महिला नेत्यांविषयी अश्लील भाषा वापरल्याचा, विविध समाजांमध्ये तेढ निर्माण करणारी वक्तव्य केल्याचा, तसेच पक्षाची प्रतिमा मलिन केल्याचा आरोप करण्यात आलाय। निवेदनात नमूद करण्यात आले की विजय चौधरी यांच्या विरोधात नंदुरबार येथे अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल असून विविध पोलीस ठाण्यांमध्ये तक्रारी दाखल झाल्यात। त्यांच्या विरोधात नंदुरबार, जळगाव, धुळेसह इतर महाराष्ट्रातील विविध भागात मोर्चे, आंदोलने आणि निवेदने दिली जात असल्याचा दावा करण्यात आलाय। त्यामुळे पक्षाची प्रतिमा मलिन होत असल्याने त्यांची तातडीने पक्षातून हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे। यावेळी निवेदन देताना भाजपा प्रदेश सदस्य डॉक्टर शशिकांत वाणी, नंदुरबार भाजपा माजी जिल्हाध्यक्ष नागेश पाडवी, तळोदा माजी नगराध्यक्ष अजय परदेशी, भाजपा अल्पसंख्याक मोर्चा प्रदेश सरचिटणीस एजाज शेख, नंदुरबार भाजपा जिल्हा उपाध्यक्ष दिनेश खंडेलवाल, शहादा मंडळ अध्यक्ष अतुल जयस्वाल, निलेश चौधरी, देविदास माडी, आशिष कडोसे आणि ॲडव्होकेट प्रकाश भोई उपस्थित होते। या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच भाजपाचे राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश यांनाही देण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे। दरम्यान या निवेदनात करण्यात आलेल्या आरोपाबाबत विजय चौधरी यांची भूमिका किंवा स्पष्टीकरण नमूद करण्यात आलेले नाही। त्यांची बाजू समोर आल्यानंतर तीही प्रसिद्ध केली जाईल। भाजपाच्या अंतर्गत राजकारणात खळबळ उडवणाऱ्या या प्रकरणात पक्षश्रेष्ठी विजय चौधरी यांच्याबाबत काय निर्णय घेता याकडे आता संपूर्ण उत्तर महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे।